कुठं चाललोय? रामेश्वरम. आणि आता निघालोय. टाइम झालाय ऑलमोस्ट 6 वाजलेले आहेत. DK टूर्स आयोजित गॉगल घालायची काय गरज आहे? वेलकम टू न्यू व्लॉग. आता आपण चाललोय रामेश्वरमला आणि सोबत बघा आमची गाडी आहेत सर्व. संकेत पण आहे. आणि आता टाइम झालाय 9 वाजले. ट्रेन होती 8:35ची. लेट झाली कारण की येतानाच ट्रेन लेट आली. तर आज आम्ही पूर्ण दिवस, आज नाईट, उद्याचा पूर्ण दिवस आणि पूर्ण नाईटसुद्धा ट्रेनमध्ये जाऊ आणि 3:30 वाजता मदुराईला पोहोचू. बघूया, नवीन ट्रिप आहे. दाखव नीट तिकडं माणसं आली का रे? असं चिकन बाई कंची कोंबडी आहे. दाखव काय चिकन विकन खात ते बघा. देवदर्शनाला वेस्ट खातो नाही बघा. आपली व्हेज भाजी काय चिकन व्हेज भाई प्युअर व्हेज. आपली भाजी काय काय पनीर बुर्जी पनीर. कोणचा पीस आहे भाई? अरे बोंबील हा बोंबील बी आहे तिथं. प्लॉट नंबर स्पेशल केला भजी, मिरची, भेलची तयारी. काय बनतंय? भेल रेडी झालेली आपली. अभ्या भेल. नमस्कारम मदुराई. नमस्कार. नमस्कार. तर आता आलो आहे आम्ही मदुराईमध्ये. बघू शकता मदुराईची वाईब्स. इथे हॉटेल आहे बघा. मस्त रांगोली काढलेली आहे. मस्त एकदम मॉर्निंग व्ह्यू आहे. सकाळी आम्ही पोचलो, कितीला पोचलो? 6 वाजता स्टेशनला पोचलो आणि लगेच आलो हॉटेलमध्ये. आता फ्रेश झालो आहे. आता टाईम झाला आहे 7:45. आता नाश्ता करूया. या हॉटेलमध्ये नाश्ता करणार आहोत आणि इथून आपण जाणार आहोत मीनाक्षी मंदिरमध्ये. तर बघूया कसं आहे मीनाक्षी मंदिर. फोटोमध्ये जर बघितलं आहे खूप भारी असतो. तर आता बघूया, जाऊ मध्ये बघून घेऊ. आता कसं आहे ते पण आपण बघूया जर पॉसिबल झालं. आज नाही, जरा लुंगी घातली, उद्या घालतो. उद्या फुल मद्रासी लुंगी. तर आज चाय आणि हा नानकेट आहे. स्पेशल नानकेट भेटतो आपल्याला. हैदराबादलाच होतं काय रे सांगते? हैदराबादला भेटलं. हैदराबादला आम्ही सेम बिस्किट खाल्ला होता. एकदम क्रिस्पी करारा. बेकरीमध्ये त्यांनी बेक केला होता तो. खूप चांगला होता. इथं पण चांगला आहे बघा. मस्त कॅफे आहे. 18 रुपीज. काय लिहिलं माहिती नाही. मधुरा टाउन. चलो, पहिला चाय झाला आपला. आता जाऊया मंदिराला. हर हर महादेव. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे मीनाक्षी मंदिराचा आणि खूप चांगलं वाटलं. सोमवार आहे. सोमवारी शंकर आणि पार्वतीचा दर्शन झाला आणि खूप चांगला मंदिर होता. वेगळीच वाईब होती. चांगला वाटलं एकदम मंदिरात जाऊन. आणि भव्य असं मंदिर आहे बघा. किती मोठा द्वार आहे बघा. तर या द्वारेचा आता काम चालू आहे. हा आहे पश्चिम द्वार. असे टोटल 4 द्वार आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. तर आम्ही पश्चिम द्वारमधून गेलो होतो. मात्र आम्ही निघालो दक्षिण द्वारमधून. की मेन म्हणजे आतमध्ये फोन अलाउड नाही आहे म्हणून आम्ही दाखवताना आलेला. तर एवढंच दाखवू शकतो बघा. मामाने शॉपिंग केले. बाकी तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो
वरून जो व्हिडिओ आहेत आपल्या हॉटेलमधून आपण व्हिडिओ काढणार आहेत आता. आणि गरमी पण भरपूर आहे इथे. चला आता फोटो काढूया थोडे आणि निघूया हॉटेलसाठी. मग हॉटेलवरून आपण निघूया रामेश्वरमसाठी. का मा काय घेतलास? मामाने फोटो घेतले. मामाने फोटो घेतला 3D बघा असं. हॅलो हॅलो असं 3D फोटो आहे. आता आलं पण पॅलेसमध्ये बघा. तर हा आहे पॅलेस मदुराईचा. बघा मस्त चांगली नक्षीकाम आहे बघू शकता तुम्ही. आणि इथे गुरु पिक्चरची शूटिंग झाली होती. नमस्कार. आता आपण पोचलेलो आहेत रामेश्वरमला. जेवण वगैरे झाला, सर्व डन झाला. हॉटेलमध्ये होतो बघा, सर्व बॉयज आहेत. आणि आम्ही आता राऊंडला चाललो आहे नाईट वॉकसाठी रामेश्वरममध्ये. तर बघूया. हे बघा बाब्याची रनिंग. मिट्टी में तेरा दूध किधर लेके जा रहा है भाई? किधर लेके जा रहा है? रामेश्वरम. कैदी बसलेले आहेत. माफ करो. आम्ही चाललो आता रामेश्वरम मंदिराजवळ. आणि मस्तीमध्ये आम्ही मंदिराजवळ आलेलो आहे. फक्त चालायला आलेलो फक्त वॉक करण्यासाठी. आणि आलो मंदिराजवळ. ऑटोमध्ये आलोय पण आता काय ऑटो भेटणार नाही आम्हाला वाटतंय. बाई काय चालत जायचं की इथंच राहायचं? बघू आता. जाता आता भेटले तर लग चाला. बघा नाईट चांगला बघूया व्ह्यू. तर कसा आहे बघा नाईटचा व्ह्यू तुम्ही. आता नाश्ता सुरू आहे आणि नाश्त्यानंतर आपण चाललो आहे रामेश्वरम मंदिर. हा बघा नुपेशचे 4 धाम पूर्ण होणार आहेत. आणि सर्वांच्याच म्हणजे शेखर, प्रथमेश, आशिष, बाब्या, विवेका सर्वांचे 4 धाम पूर्ण होतील. डायरेक्ट जाऊया मंदिरामध्ये. मग 22 कुंडामध्ये पहिला आंघोळ करू, मग नंतर तयार होऊन जाऊया मंदिरात दर्शन करा. काय होतं? वॉटरमेलन पोहे. वॉटरमेलन खिलाने नक्षेला. देवांचं गाणे ऐकता. शब्द नाईस टी शर्ट. अरे संकेत बघू नाश्ता काय आणलाय? बस ब्रेक नाही घेतलं बाई. अच्छा. अग्नि तीर्थम रामेश्वरम. बघा इथे समुद्र आहे. आणि हाच समुद्र जो आपण काल रात्री आलो होतो ते तुम्हाला बोललो शेवटचा समुद्र आहे. इथून डायरेक्ट जी आहे ती डायरेक्ट श्रीलंका. इथून जो रोड म्हणजे हा समुद्र दिसते पोहोचल्यानंतर हा इथं बघू शकता. इथूनच तो धनुषकोडी वगैरे आणि रामसेतू इथूनच आहे. इथून श्रीलंका फक्त 50 किलोमीटर आहे. आता आमचा विचार चालले तर जयश्रीराम येऊ दगडावर आणि जाव बांधाल सेना तर आहे.
आता अग्नितीर्थामध्ये आंघोळ झाली. आता आम्ही आलो मंदिरात जाऊ. बघा हा मंदिर आहे आणि आता 22 कुंडामध्ये चाललो आम्ही. 22 कुंडामध्ये सर्व पाण्यात आंघोळ करून मग नंतर आपण जाणार आहोत दर्शनाला. चला. चाललं पण दर्शनासाठी. दर्शन झालेलं आहे आणि त्यांना आहेत त्यांनी आपले दर्शन केले. बहुत अच्छा दर्शन हो गया. क्या बोलना चाहोगे? बहुत अच्छा हो गया ना दर्शन. अच्छा चला दर्शन झालं आहे. आता आम्ही दुसऱ्या साईडला आलो होतो जरा फॉलो करत राहायचं. हा बघा मंदिर आहे. बाबा यांचे 4 धाम पूर्ण झाले. 4 धाम त्याबद्दल 14 ज्योतिर्लिंग पूर्ण झालं. अरे दोन्ही झालेले आहेत. तर आज आपल्याला बाबा यांच्याकडून पार्टी पार्टी राजेश. चला आता साईट सीन साठी जाऊया आपण आणि निघालो. आता दर्शन तर झालं सर्वत्र मस्त एकदम. तर आता साईट सीन बघूया. APJ अब्दुल कलाम यांच्या मेमोरियलमध्ये जिथे सर्व भारतरत्न वगैरे आणि त्यांना मिळालेले मेडल आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेली सर्व कामे आणि सर्वात मेन म्हणजे त्यांनी जो रॉकेट बनवला होता PSLVचा, जे रॉकेटचं त्यांनी जेव्हा पहिला बनवले होते त्या PSLVचा रॉकेट इंजिन पण इथे आहे, जो तुम्ही ऐकला असेल की कधी सायकलवर नेला होता. तर अब्दुल कलाम हे रामेश्वरममध्येच राहणारे आहेत. त्यांचं घरसुद्धा आहे इथे. तर हा असा मेमोरियल बनवलेला आहे आणि फोन आतमध्ये अलाउड नाही आहे. तर फोन बाहेरच ठेवायचा आहे आणि मस्त इथून दिसतोय PSLVचा रॉकेट दिसतो. हा बघा हा PSLV रॉकेट आहे. इथून अलाउड नाही मोबाईल. तर आता आपण आलो आहे पंबन ब्रिजवर. बघा हा ब्रिज आहे, हा ट्रेनचा ब्रिज आहे ओल्ड आणि हा नवीन. पूर्ण नीला नीला पाणी आणि पूर्ण क्लिअर पाणी आहे. बघा खालती एकदम क्लिअर पाणी आहे. नाही रे बाबा. पंबन ब्रिज नंतर आपण आलो आहे पंबन बीचवर. तर बघा व्ह्यू पंबन बीच. असा थोडंसं असं वॉकिंगसाठी आहे. मस्त असं वॉकिंग आहे. सनसेट आहे, सनसेट व्ह्यू बीच. पंबन बीच आहे हा. वेलुंडी बीच, वेलोंडी तीर्थ बोलतात त्याला. तर ह्या वेलोंडी तीर्थाचं जिथे श्रीरामाने हा तीर्थाचा स्थल बांधला होता. हे बघू शकता पूर्ण समुद्राच्या मध्ये आहे.
समुद्राच्या मध्ये असून सुद्धा त्या विहिरीला पूर्ण पाणी हा गोड लागतो. तर आपण चाललो आता चेक करायला. रील मध्ये बघतो एवढ्या वर्ष पुन्हा खाड्या समुद्रात गोड पाणी भेटतो. ही जागा आहे ती. चला बघूया. बघ रे भाई टेस्ट करून बघ. आहे का गोड आहे का इथं बघा. गोड आहे. गोड आहे. जय सियाराम. जय श्रीराम. भगवान आपका भला करे. हे का गोड आहे. गोड पाणी. काय बोलशील. कैसा स्पॉट. जबरदस्त. जबरदस्त. थोडा पाणी तिथं. हा कुठे चाललो भाई आपण. आता आम्ही चाललो इथं पहिला हनुमान मंदिर. मग जाऊ आम्ही धनुषकोडी आपल्या भारताचा आणि श्रीलंकाची स्टोक. हे काय घाबरत रे. बोल. मग आम्ही पूर्ण आज जेवढे दिवस आहे तेवढा आज लोकल फिरू. आणि आज रात्री कोइंबतूरसाठी ट्रेन आहे. यस. हे बघा ही अशी मस्ती अंगावर येते बघा. ब्लड टेस्ट चालू आहे आमचा. करण यांची हे आहेत करणचा भाऊ. इंटर्नशिप करतो. गाडी फोटोशूट डन. आपण रेडी अपना. नुपेश काय झालं. मैं तुम्हें चुनता हूँ. झोपडा भाई. ओम शांती. राम से तो पत्थर रख कर. राम से तो पत्थर लाव ना. काढून लाव. जय श्रीराम. विभीषण मंदिर बघा. तर विभीषण तुम्हाला माहीतच असेल रावणाचा भाऊ आहे. श्रीलंकेचा नवीन राजा म्हणून घोषित इथंच केला होता. तर हाच तो प्लेस आहे बघा. विभीषणचं मंदिर आहे इथे. धनुषकोडी इंडियाचा शेवटचा पॉईंट. इथून श्रीलंका फक्त 15 किलोमीटर लांब आहे. आणि बघा या साईडला आहे ते म्हणजे बे ऑफ बंगाल, बंगालची खाडी. आणि या साईडला जो आहे तो इंडियन ओशन आहे. तुम्हाला दाखवतो. दोन्ही पाण्याचा कलरसुद्धा वेगवेगळा आहे आणि अलग अलग समुद्र आहेत बघा. इंडियन ओशन या साईडला, हा धनुषकोडी आणि हा बंगालची खाडी. दोन्ही समुद्रामध्ये डिफरन्स बघा. हा असा आहे, नीला पाणी आहे, हिरवा पाणी आहे, नीला पाणी मिक्स आहे. आणि या साईडला बघा थोडासा अलग पाणी.
आहे शेवटचा टोक इंडियाचा आणि इथून 15 किलोमीटरवर आहे श्रीलंका. पूर्ण शेवटच्या टोकाला बसलो आम्ही. इथून श्रीलंका फक्त 15 किलोमीटर. इथून राम सेतू देखील इथूनच सुरू होतो. राम सेतू तो समुद्राच्या आतमध्ये आहे, पण इथं थोडेसे बेट आहेत ते इथून दिसत आहेत. इथून करून दाखवतो. छोटे छोटे बागडे आहेत. बागडे छोटे छोटे बागडे आहेत हे. अच्छा अच्छा. आणि मोठी होती त्या मुश्या होत्या. त्या मुशा शार्कचं बाग. म्हणजे एक टाईपचं शार्क, एक टाईपची शार्क. हां तेच आहे ते. हा का काय बाई काय खाशील? व्हेज काय रे रामेश्वरम चिंबोरी आहे बघ. नाही उद्या दर्शन आदियोगीचं झाल्यावरच नॉनव्हेज, तोपर्यंत आपण व्हेज. उद्या दर्शन आदियोगीचं झाल्यावरच नॉनव्हेज, तोपर्यंत आपण व्हेज. हो का ऑर्डर दिलीस ना तू काहीतरी? नाही फक्त ब्लॉगसाठी ना मून थंडा. आणि धनुष कोडीला आहे. किसका सांबार छे? हा, डालच. बस. मून बघा, थंडा. काहीच नाही जेवायला. मच्छी वगैरे आहे तर आम्ही सांबार विथ राईस आणि अशी राईस थाली दिले. असं वाटतंय एकदम छान. मस्त एकदम सांबार राईस एकदम घरगुती तामिळनाडू टेस्ट. हे बघा हे पण तामिळनाडूचीच आहे. नको अण्णा नको. नको अंदा नको. संकेत बघा एवढे ओके. बेटा काय आहे आपण इथं आलं एक बीच आहे, पाठी चर्च होता. धनुषकोडी ना ओल्ड धनुषकोडीवर ओल्ड धनुषकोडी बोलतो ओल्ड त्याला. धनुषकोडी. इकडे गाव होता पहिला. आता आलोय आपण ओल्ड टाऊन जो सुनामीमुळे सर्व फिनिश झाला होता. हा बघा ते चर्च आहे आणि आता आपण जिथं उभे आहेत तिथं एक जुना गाव होता आणि बघा मस्त बीच आहे. आता चाललोय बीचवर आपण. एपीजे अब्दुल कलाम यांचं घर. हे बघा हे एपीजे अब्दुल कलाम यांचं राहतं घर आहे. हाऊस ऑफ कलाम. मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. काय भाई काय चाललंय? अरे हा बंगला याला दाढी येत नाही. सही दाढी करायला आलाय. काय रे भाई? नवरा रेडी होता. भाई रामेश्वरमला येऊन तू दाढी करतोय. दाढ़ी है क्या भाई इसको? है क्या बाल? बाल है क्या इसके दाढ़ी में? आता आम्ही पोहोचलोय कोइंबतूर. किती वाजले? टाइम झाला आहे 7 o'clock. अर्धा तास लेट झाली ट्रेन. सो नाव ॲट कोइंबतूर.
साडीचं दुकान. आणि भाई काय घ्यायला आलाय? आम्ही काही घ्यायला नाही आलो. आम्हाला जायचं पोतीस मध्ये. आम्ही एका वरती पण साड्या आतवरती कर जेटा साडी. ही आवडली डेटाला. आणि जेटा बाईने घेतलेल्या आहेत साड्या. घरी आम्ही काही घ्यायला नाही आलो. जेटा बाईच्या साड्या गावात वाटायच्या आहेत. होलीला बाय किधर आहे? मी आलो आता आदि योगी. काय जेटा बाई? आपण आलो आणि पाऊस थांबला. पाऊस पडत होता खूप. बघा आदियोगी नाईस वेदर. लेझर शो होणार एकदम. Over 15,000 years ago, a being appeared in the upper regions of Himalayas. No one knew who he was, where he came from. Transcend his physical form. Witnessing an individual human in union with the cosmos, they called him a yogi, as he was the first one, the Adi Yogi. Only 7 seekers remained, as they could not tear themselves away from him. Shiva Shiva Sarveshwaraya. This spectacular being is not of the past, but the future of humanity. बॉटल चेक करतात बघा. इथे बॉटल असे अलाउड नाही अलाउड नाही इथं. उटीमध्ये बॉटल अलाउड नाही, तर सर्व चेक करतात आणि जे बॉटल भेटतील ते काढून ठेवतात बघा. आपण चाललो आता उटीला. बघा उटीचा आता हा चेकपोस्ट आहे आणि चेकपोस्टवरून आपण आता पास होतो आहे. इथे सर्व बॉटल वगैरे जमा करतात. बॉटल इथून वरती घेऊन जाऊ शकत नाही, सिंगल यूजवाले बॉटल. आणि आता आपण हिल चढणार आहे बघा पूर्ण. कुन्नूर पहिला लागेल, मग उटी.
आता आलोय उटीला. बघा उटीला बोट हाऊसला आलोय. लेक आहे ही उटी लेक आहे पूर्ण बघा. आणि आम्हाला उटी सांगून मनालीला आणलाय. थंडी आहे, भरपूर थंडी आहे. आणि बघा हे एंट्रन्स आहे, 25 रुपये तिकीट. तर चला बघूया कसं आहे आता. तर चला आता चाललोय आपण बोटिंग करायला. बोट राईड 4 जणांची बोट राईड घेतले, पेडलवाली. हे सुरू होत आहे. पहिली बोट, दुसरी बोट आणि तिसरी बोट. स्टार्ट. चला बघूया कोण जिंकतोय. तिन्ही बोट सेम लाईन मध्ये. हे मागातील, हे मागातील. हे तुम्ही मागाच बाई. झाडायला ते झाडापर्यंत आहे. ते झाडापर्यंत आहे. चलो चलो चलो. शुभांगी ते साईडला गेलेली आहे. अरे टन मेरली तुम्ही. अरे जेला. आणि कोण? शुभांगी जिंकली बाई. आणि शुभांगी जिंकलेली आहे बघा त्या झाडापर्यंत. हे सेकंड. आणि आमची इथं पलटी मारले टन तिसरं. और ये बाबेश्वर बाबा बाण मारते हुए. काय लागला? ओके पॉइंट. आता देव झाले ना तो 12 ज्योतिर्लिंग धरला आता. ओ गुड. बरोबर ठेवता. आणि आता जाऊ आम्ही उटी साईट सीनसाठी. टाईम झाला आहे ऑलमोस्ट 9 वाजलेले आहेत. आणि सर्व ब्रेकफास्ट करत आहेत. आणि हा विला आहे आपला. व्ह्यू दाखवतो तुम्ही. चाय ना
द्या. चाय नाही घेतला भाई. काय फॅक्टरीमध्ये कॉम्प्रोमाइज झाला